पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नाही तर महाराष्ट्रात भारतात एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांनी 10 रुपयाची वस्तू 10.5 रुपयाला जरी खरेदी केली टेंडर मधून कॉन्ट्रॅक्ट मधून तरी त्याला आपण 3 वर्षे जेलमध्ये घालू शकतो। पिंपरी चिंचवड महापालिकेतील 80% अधिकारी भविष्यात तुम्हाला एरोड्यात दिसतील। कैदी नंबर 420, कैदी नंबर 421 असे। मग त्यात कमिशनर असो नाहीतर कुणी असो, कोण कोणाचा जावई कोण कोणाचा मेहमान पाहुणा याच्यात मला काही इंटरेस्ट नाही। आणि मला कोणाचा फोन येत नाही बरं का व्हिडिओ काढल्यावर, कारण जो फोन करेल पुढचा टप्पा त्याचा असेल हे त्यांना माहिती आहे। ना सरकारी कुणी अधिकारी मध्यस्थीला येतो ना कुणी नेता येतो आणि बाकीच्यांचं तर काही कामच नाहीये। कारण लक्षात घ्या, जे गुंड प्रवृत्तीचे लोक असतात त्यांना लगेच जेलमध्ये घालणं तर लय सोपं असतंय, त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे लोक पण आपल्या भानगडीत काही येत नाहीत। नेत्या लोकांना माहिती आहे की आपलं पण काहीतरी कार्य हा माणूस, त्यामुळे ते एक पण मध्यस्थीला येत नाहीत। इथल्या अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं, माझ्याबद्दल लोक गेले त्यांच्याकडे की साहेब माझा व्हिडिओ काढलेला आहे। पालिकेचे अधिकारी बदमाश असतातच ना, आणि बदमाश असणारेच अधिकारी होतात हे पण लक्षात घ्या। सभ्य माणसाला काही एंट्री नाहीये, त्यामुळे सगळे प्रयोग करून झालेले आहेत। मी काही थांबत नसतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानेच हे सगळं चालू आहे बरं का। जनतेच्या साह्याने जनतेच्या उद्धाराचं हे काम चालू आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी इथलं पर्यावरण, इथलं प्रदूषण, इथलं रस्त्यांच्या बाबतीत पण मी कितीतरी व्हिडिओ काढून आता तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो बरं का देवेंद्रजी। मी या महानगरपालिकेत कोणालाही अर्ज करत नसतो की हे काम करून द्या ते काम करून द्या, असं काम करा तसं काम करा। नागरिकांची तक्रार आली तिथेच पोचतो, व्हिडिओ काढतो, 24 तासात तिथला खड्डा बुजलेला असतो, रस्त्याचं काम झालेलं असतंय, ते गटार बंद केलेलं असतंय। जे काही प्रश्न आहेत ते 24 तासाच्या आत पालिका दनादन सोडवते। नाही सोडवले तर दनादन कायद्याचा दणका आहेच। तुम्ही 4 दिवसापूर्वी बातम्या वाचल्या असतील, पिंपरी चिंचवडचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त दोघांच्या चौकशा बसवल्यात। पेपरला बातम्या वाचल्या ना, हम बोलने वाले नहीं हम करने वाले लोग हैं और करके बताते। जेल मध्ये घालणार म्हणजे घालणार, कोणी मध्ये येऊ काय करायचे करू देत बिंदास। बरोबर, हे कशामुळे झालंय की संविधानाची ताकद मला माहित असल्यामुळे हे सगळं आहे। तुम्हाला सुद्धा ती ताकद माहित पाहिजे। ज्याला संविधान माहितीये त्यांनी कोणालाही घाबरण्याची गरज नाही। आणि बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की शासकीय कामात अडथळा आणल्याची तुम्हाला धमकी देऊ शकतात ना, व्हिडिओ काढायचा नाही, माझी परवानगी लागते, हे सगळं तुम्हाला उघडच करून दिलेलं आहे। हे ओपन बुक केलेलं आहे की तुम्ही कुठेही कोणाचाही कधीही व्हिडिओ काढू शकता, तुम्हाला कुणी रोखू शकत नाही, कारण तुम्हाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे। बरोबर, त्याचा तुम्ही उपयोग केला पाहिजे छानपैकी, आणि तो करायचा कॅमेरा घेऊनच फिरायचं। कारण मी ठरवलंय माझ्या आयुष्यात भ्रष्टाचार मुक्तीसाठी एकच कार्यक्रम करावा लागेल, तो म्हणजे कॅमेरा ऑन भ्रष्टाचार गॉन।